काही लोक जे असतात ना, कॉफीचा मग असतो त्यांचा एक, तर रोज अशी एक मगभर कॉफी पितात, खूप जास्त. मग ते बोलतात की कॉफी हेल्प्स अस फॉर डिटॉक्सिंग. तर इज इट ट्रू? डिटॉक्स का करायचंय हा पहिला प्रश्न. कारण आपल्या शरीराची रचना अशी असते की लिव्हर इटसेल्फ डिटॉक्सेस युअर बॉडी. म्हणजे ते सगळं तुम्ही जे न्यूट्रिएंट्स खाता, अन्न खाता, तर ते लिव्हर आपल्याप तुमचं ते बॉडीचं नॅचरल डिटॉक्सिंग असतंच ना, लिव्हर डज इट. पण मग एवढा मग भरून तुम्ही जग भरून कॉफी पिली म्हणजे तुमची बॉडी डिटॉक्स होते आणि दॅट डझंट गिव्ह यू लायसन्स टू इट अनहेल्दी फूड. सो हे लोकांना अशी सायकोलॉजी असते की मी हे पिलं की माझी बॉडी डिटॉक्स होईल आणि मग मी काही खाल्लं तरी ते काय शरीरात राहणार नाही, असं नाही होत. सो कॉफी वाईट नाहीये. कॉफी अँटीडोट पण आहे अँड कॉफी तुम्हाला मेटाबॉलिझम साठी पण हेल्प करतं. कॉफी तुम्हाला थोडं फ्रेश वाटतं आपल्याला. पण म्हणून तुम्ही त्याचं अतिप्रमाण केलं ते चुकीचं आहे. कॉफी घ्यावी, दिवसातून 1 किंवा 2 कप कॉफी घ्या. पण काही जण मग ते ब्लॅक कॉफी त्याच्यात 0 कॅलरीज आहेत म्हणून 4-4, 5-5 कप घेतात. मग ते तुम्हाला कॉन्स्टिपेशन देणार, तुमची बॉवेल मुवमेंट सगळ्या खराब होणार, त्याच्याने तुम्हाला ऍसिडिटी होणार. मग ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? कॉफी इज अ डाययुरेटिक. तुम्ही एक्सेस ब्लॅक कॉफी घेतली तर तुमच्या शरीरातून एक्सेस सगळं वॉटर, सोडियम सगळं बाहेर पडणार आहे. प्लस इट इज गोइंग टू डिहायड्रेट युअर बॉडी. कॉफी वाईट नाहीये, प्रमाणाबाहेर घेऊ नये एवढं माझं मत आहे.